नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC 24/7 या तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रथमेश सर तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत महत्त्वाचा एक क्वालिटीचा घटनादुरुस्ती. त्या घटनादुरुस्ती नंबर आहे आपला 42वी घटनादुरुस्ती. बघा, ही घटनादुरुस्ती का महत्त्वाची आहे? आयोगाने वारंवार नाही म्हटलं तरी 20-25 पेक्षा जास्त क्वेश्चन आतापर्यंत आयोगाने या पॉईंटवर विचारलेले असतील, ह्या घटनादुरुस्ती विचारले असतील. ही महत्त्वाची घटनादुरुस्ती काय आहे, कोणकोणत्या बदल करण्यात आले होते घटनेमध्ये, हे सर्व आपण अभ्यास आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हमखास येणाऱ्या 21 तारखेच्या 21 डिसेंबर 2025च्या एक्झामला आणि येणाऱ्या पुढच्या एक्झाममध्ये ह्या एक्झामवर ह्या पॉईंटवर क्वेश्चन विचारला जातो, या घटनादुरुस्तीवर क्वेश्चन विचारला जातो, लक्षात घ्या मित्रांनो. सो कितवी घटनादुरुस्ती बघतोय आपण? 42वी घटनादुरुस्ती 1976ला झाली होती इंदिरा गांधींच्या काळामध्ये. ओके, ही घटना काय म्हटली होती? एक मिनी कॉन्स्टिट्यूशन असा शब्द वापरला जातो, कारण का खूप साऱ्या ह्याच्यामध्ये काय झालं होतं, बदल करण्यात आले होते. भरपूर सारे बदल, म्हणजे असे कोणत्याही घटने आतापर्यंत कोणत्याच घटनादुरुस्तीमध्ये काय केले नसेल, बदल केले नसेल, तेवढे बदल या घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आलेले होते. म्हणून याला कोणता शब्द वापरला जातो? मिनी कॉन्स्टिट्यूशन. डायरेक्ट क्वेश्चन विचारतो आयोग, कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं? तर कोणत्या घटनादुरुस्तीला म्हटलं जातं? तर 42वी घटनादुरुस्ती कधी झाली? 1976. काय म्हटलं? इंदिरा गांधीच्या सरकारच्या काळामध्ये 1976च्या आणीबाणीच्या परिस्थिती ही दुरुस्ती करण्यात आलेली होती. सरकारने न्यायपालिका आपलं ना सर्वोच्च न्यायालय, राज्यांची स्वायत्ता, नागरिकांचे यावर काय केले होते, प्रभाव वाढवण्यासाठी ही दुरुस्ती केलेली होती. सो कधी झाली होती? 1975-76 यावेळी आणीबाणी चालू होती आपल्याकडे. तो महत्वाचे काय काय बदल झाले ते आपण बघूया. महत्वाचे काय बदल झालेले आहेत? तर पहिली गोष्ट, प्रस्तावनेत बदल झाला. कशामध्ये बदल झालेला आहे? प्रस्तावनेमध्ये. तर प्रस्तावनेमध्ये काय बदल झालेला आहे बघूया आपण. प्रस्तावनेमध्ये 3 शब्द ऍड करण्यात आले. ते म्हणजे कोणते? समाजवादी, त्याला सोशलिस्ट म्हणतो आपण, धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्रीय एकात्मता. ही 3 शब्द आपण याच्यामध्ये जोडलेले आहेत, लक्षात ठेवा. ओके, भारताचे स्वरूप अधिक काय केले? स्पष्ट करण्यात आले की भारत कसा आहे? तर भारत कसा असेल? समाजवादी असेल, धर्मनिरपेक्ष असेल, कोणत्याही एका धर्माला महत्व दिलं जाणार नाही, सर्व धर्म कसे असतील? सारखे असतील, आणि राष्ट्रीय एकात्मतेला काय दिलं होतं? महत्व दिलं होतं. दुसरं काय होतं? न्यायव्यवस्थेचे अधिकार करण्यात काय आले होते? कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. कारण का आणीबाणी आणायची होती इंदिरा गांधींना. तो न्यायव्यवस्थेला जर रिव्ह्यू वगैरे करता येऊ नये ज्या आणीबाणीच्या डिसिजन, त्यासाठी काय केलं होतं? काय म्हटलं बघा, संविधान दुरुस्ती. संविधानामधली दुरुस्ती ही न्यायालयातील पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवण्याचा काय होता? प्रयत्न होता. कारण का यांनी जी घटनादुरुस्ती आता करतायत 42ची, ह्याला जर न्यायालयामध्ये रिव्ह्यू केलं तरी काय होऊ शकते? घटनादुरुस्ती काय होते? रद्द होऊ शकते. म्हणून काय केलं इंदिरा गांधींनी? एक प्रकारची गळचेपी म्हणू शकतो एक. म्हणून तो आपल्याकडे बीजेपी वाले काय करतात, हा दिवस एक काळा म्हणजे लोकशाहीतला एक काळा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी काय होती? आणीबाणी लावण्यात आली होती. सो संविधान दुरुस्ती ही न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवण्याचा काय होता? एक प्रयत्न करण्यात आला होता. म्हणजे काय, जर घटनादुरुस्ती झाली तर तिच्यावर सर्वोच्च न्यायालय काही करू शकत नाही, ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही किंवा रिव्ह्यू करू शकत नाही. आणि न्यायव्यवस्थेत हा सरकारचा असेल तो वाढवण्याचा काय होता? एक प्रयत्न इंदिरा गांधी करण्याचा प्रयत्न करत होते. कारण का सर्वोच्च न्यायालयाने अनेक बदल असंविधानिक ठरवलेले होते यांचे. ठीक आहे. पुढे महत्वाचा आहे, तिसरा पॉईंट महत्वाचा आहे की नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्य जोडली होती. किती मूलभूत कर्तव्य जोडली? पहिल्यांदा 10 मूलभूत कर्तव्य जोडली. त्याची शिफारस कोणी केली होती? तर सुवर्ण जयंती कमिटीने केलेली होती. 2 घटनादुरुस्ती आहेत आपल्या फंडामेंटल ड्युटी संदर्भात. एक 42वी घटनादुरुस्ती, दुसरी काय? 86वी घटनादुरुस्तीने आपण 11वे काय केलं होतं? ऍड केलं होतं. ही दुरुस्तीमुळे भारतात प्रथमच काय झालं होतं? फंडामेंटल ड्युटीज काय झालं तर लागू करण्यात आले होते, ज्या आपण रशियाकडनं घेतलेल्या आहेत. नंतर काय केलं? DPSP राज्य धोरणाच्या तत्वांना काय केली? बळकटी दिली. काय केलं? सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याची अनेक धोरणे बळकट करण्यात आली. आर्टिकल 39 मध्ये काही बदल केले. कामगारांना पर्यंत आला. आर्थिक समानता काय केली? प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आर्टिकल 43 मध्ये उद्योगातील कामगारांना व्यवस्थापनामध्ये भाग घेण्यासाठी काय केलं? तरतूद करण्यात आलेली होती. ती म्हणजे उद्योग धंद्याचे जे कामगार लोक आहेत ते सुद्धा व्यवस्थापनामध्ये काय असतील? सहभागी असतील. केंद्र सरकारला काय? केंद्र सरकारला केलं? बळकट देण्याचा काय होता? प्रयत्न होता. कारण का इंदिरा गांधींचा प्रयत्न होता की जे काही सत्ता राहील ती केंद्राच्या हातात राहील. ओके, न्यायव्यवस्थेचं महत्व काय करायचं? कमी करायचं. त्यांच्या हातात काही महत्व द्यायचं नाही, जेणेकरून आपण जर घटनादुरुस्ती केली तर त्याला काय होईल? आव्हान देण्यात येईल. तो केंद्र सरकार अधिकार देण्यासाठी काही विशेषांमध्ये काय बदल करण्यात आले. म्हणजे काही विषय तर राज्य म्हणतात ना, राज्य सूचीतून कुठे गेले? डायरेक्ट समोर सूचित घेण्यात आलेले होते. राज्यांच्या तुलनेत केंद्राचे वर्चस्व वाढण्याचा काय होता? प्रयत्न होता. नंतर काय म्हटलं? न्यायालयीन पुनर्विलोकनावर मर्यादा आणल्या. उच्च न्यायालयाच्या रिट ज्युरिस्डिक्शन मध्ये काही मर्यादा ठेवण्यात आलेल्या होत्या उच्च न्यायालयाच्या. आता रिट्स काय असतं? तेव्हा आपण फंडामेंटल राईटचं काय होतं? उल्लंघन होतं. त्यावेळी तुम्ही कलम 32चा वापर करून सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकता, आणि कलम 226चा वापर करून तुम्ही कुठे जाऊ शकता? उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकता. ओके, पुढे म्हटले
आणखी काय केलं होतं यांनी, लोकसभेचं कार्यकाळ वाढवलं होतं. किती वर्षांनी वाढवलं होतं का? 1971 मध्ये निवडणुका झाल्या होत्या. 1975 मध्ये काय लागतात, आणीबाणी लागते. तो अजून त्यांना 1 वर्षासाठी काय पाहिजे होतं, कालावधी वाढवून पाहिजे होता 76 पर्यंत, 77 पर्यंत. तर काय केलं त्यांनी, लोकसभेचा कार्यकाल किती वाढवला, 5 वर्षातून 6 वर्ष करण्यात आलेला. जो मूळ घटनेमध्ये किती वर्ष होता, 5 वर्ष. नंतर तो काय केला, परत 44 वेळा दोषांनी किती वर्ष करण्यात आलेला. तो काय केलं होतं, एक प्रकारची इंदिरा गांधींनी आपल्याला पाहिजे तसे बदल करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, म्हणून याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं. अजून काय केलं यांनी, तर अनेक अंमलबजावणी संबंधित तांत्रिक बदल केले, अखिल भारतीय सेवेमध्ये बदल केला, प्रशासकीय व्यवस्था बदलली, केंद्र राज्य संबंधामध्ये बदल केले, राज्याचे महत्व कमी केलं, न्यायपालिकेचं कार्यक्षेत्र वेगळं करून ठेवलं. ओके, म्हणजे न्यायपालिका काय करू शकत नाही, घटनादुरुस्तीच्या विधेयकावर किंवा कायद्यावर रिव्ह्यू करू शकत नाही. म्हणजे हे सरकार काही त्या घटनेमध्ये काय करू शकतो, बदल करू शकतो, असं त्यांचा इंदिरा गांधीचा प्रयत्न होता. सो लक्षात ठेवा, एक्झामला क्वेश्चन विचारू शकतात, कोणत्या कालामध्ये कोणकोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, ते लक्षात ठेवा या गोष्टी. ओके, काही विषय राज्य सूचीतून पुढे टाकण्यात आलेले आहेत, समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आलेले आहेत, लक्षात ठेवा. आणखी एक महत्वाचा इथे पॉईंट आहे, ऍड करून ठेवा. एक महत्वाचा पॉईंट काय आहे, तर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींना काय असेल, बंधनकारक असेल. हा एक महत्वाचा पॉईंट आहे याच्यामध्ये. कोणाचा सल्ला, मंत्रिमंडळाचा सल्ला कुणावर बंधनकारक असेल, तर राष्ट्रपतींवर बंधनकारक असेल. हे पण सुद्धा याच्यामध्ये लिहितो. म्हणजे मंत्रिमंडळाने जर एखादा डिसिजन घेतला तर तो कोणावर बंधनकारक असेल, राष्ट्रपतींवर काय असेल, त्याला तरतुदी मान्यता देणे गरजेचंच काय असेल, राष्ट्रपतींवर काय असेल, बंधनकारक करण्यात आलेला होता या नुसार. सो अशा पद्धतीने महत्वाची काय आहे, घटना दुरुस्ती आहे. याच्यावर 1-2 क्वेश्चन एक्झाम हमखास विचारू शकतो. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटूया.